नमस्कार. योगाटिक सायन्स मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. क्षमा ही कमकुवतपणा नाही, तर ती अंतःकरणाची ताकद आहे. क्षमा कोणासाठी? तर स्वतःसाठी, इतरांसाठी आणि आपल्या मनःशांतीसाठी. मनातील राग, द्वेष, वेदना सोडून देणं म्हणजे क्षमा. मानसिक शांती आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी क्षमा. नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि प्रेम वाढवण्यासाठी क्षमा. स्वतःला स्वीकारण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी क्षमा. क्षमा म्हणजेच आपण हल्ली फॉरगिव्हनेस हा शब्द भरपूरदा ऐकतो. क्षमा केल्यामुळं भूतकाळ बदलत नाही, पण भविष्य नक्कीच सुंदर होतं. म्हणून क्षमा करा, मुक्त व्हा आणि आनंदी रहा. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्षमा म्हणजेच फॉरगिव्हनेस याबद्दल माहिती बघणार आहोत. नेमकं क्षमा म्हणजे काय? तर क्षमा म्हणजे झालेल्या चुकीचा स्वीकार करून मनातील राग, दुःख, द्वेष आणि कटुता हळूहळू सोडून देणं. क्षमा करणं म्हणजे समोरच्या व्यक्तीची चूक योग्य ठरवणे नव्हे, तर स्वतःच्या मनाला त्या नकारात्मक भावनांच्या ओझ्यातून मुक्त करणं होय. क्षमा म्हणजे स्वतःसाठी निवडलेली मनःशांती असते. क्षमेमुळे आपलंच मन हलकं होतं. क्षमा केल्याने नात्यांमध्ये सकारात्मकता वाढण्यास मदत होते. स्वतःकडे आणि इतरांकडे अधिक समजुतीने आपण पाहू शकतो. म्हणूनच म्हटलं ना की क्षमा करा, मुक्त व्हा आणि आनंदाने पुढे चला. क्षमा ही केवळ दुसऱ्याला दिलेली माफी नाही आहे, तर स्वतःच्या मनाला नकारात्मक भावनांमधून मुक्त करण्यासाठीचा एक मार्ग आहे. म्हणून फॉरगिव्हनेस किंवा क्षमा ह्याचे काही अत्यंत महत्त्वाचे फायदे आहेत. मनःशांती मिळायला मदत होते, म्हणजेच राग, कटुता आणि मनातील ताण कमी होण्यास मदत होते. नातेसंबंध सुधारतात, म्हणजेच संवाद, समजूतदारपणा आणि सकारात्मकता वाढू लागते. भावनिक ओझं कमी होतं, म्हणजेच जुन्या दुःखातून पुढे जाणं सोपं होतं. तणाव कमी करायला मदत होतं, म्हणजेच मन अधिक शांत आणि स्थिर वाटू लागतं. स्वतःकडे सकारात्मक दृष्टीने पाहता येतं, म्हणजेच आत्मस्वीकार आणि आत्मकरुणा वाढायला मदत होते. सकारात्मक विचार वाढतात, म्हणजेच नकारात्मक अनुभवांमध्ये अडकून न राहता वर्तमानावर लक्ष केंद्रित करता येतं. आनंदी आणि हलकं वाटण्यास मदत होते, म्हणजेच मनातील राग, द्वेष सोडल्यामुळे भावनिक स्वातंत्र्याची भावना निर्माण होऊ लागते. लक्षात ठेवा, क्षमा म्हणजे चुकीला मान्यता देणं नाही, तर त्या चुकीमुळे मनावर राहिलेला भार सोडून स्वतःसाठी पुढे जाणं होय. क्षमा करण्याचे काही आध्यात्मिक फायदे आहेत. आध्यात्मिक दृष्टिकोनातून क्षमा म्हणजे मनातील राग, द्वेष, अहंकार आणि कटुता सोडून अंतर्मनात शांतता आणि प्रेम निर्माण करण्याची प्रक्रिया होय. पहिला फायदा, अंतर्मनाची शांती वाढते, म्हणजेच मन अधिक शांत आणि स्थिर होण्यास मदत होते. दुसरा, प्रेम आणि करुणा वाढते, म्हणजेच स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल सहानुभूती निर्माण होते. तिसरा, अहंकार कमी करायला मदत होते, म्हणजेच मी बरोबर आणि दुसरा चुकीचा या भावनेपासून दूर जाता येतं. चौथा, मन शुद्ध आणि हलकं वाटतं, म्हणजेच जुन्या नकारात्मक भावनांना धरून ठेवण्यासाठी जी काही आपली तगमग चालू असते ना, ती कमी होते. पाचवा, स्वतःशी जोडलं जाण्यास मदत होते, म्हणजेच आत्मपरीक्षण आणि अंतर्मुखता वाढू लागते. सहावं, वर्तमानात जगायला मदत होते, म्हणजेच भूतकाळातील घटनांमध्ये अडकण्यापेक्षा वर्तमानाकडे लक्ष देता येतं. कृतज्ञता आणि स्वीकाराची भावनासुद्धा वाढते, म्हणजे जीवनातील अनुभवांकडे अधिक सकारात्मक दृष्टीने आपण पाहू लागतो आणि आध्यात्मिक विकासाला चालना मिळते, कारण क्षमा, करुणा, प्रेम आणि स्वीकार यांसारख्या गुणांचा विकास होतो. म्हणून मी असं म्हणेन की क्षमा म्हणजे भूतकाळ बदलणं नाही, तर भूतकाळाचं ओझं सोडून
शांत मनानं पुढे जाणं होय. म्हणूनच मी म्हटलं, क्षमा करा, मुक्त व्हा, शांत व्हा आणि आनंदी राहा. ह्याचे काही शारीरिक फायदेसुद्धा आहेत. क्षमा केल्यामुळे मनातील राग, ताण आणि नकारात्मक भावना कमी व्हायला मदत होते. त्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. तणाव कमी व्हायला मदत होते, म्हणजेच दीर्घकाळचा भावनिक ताण कमी होण्यास मदत होते. रक्तदाबासाठी याचा सकारात्मक परिणाम दिसतो, कारण राग आणि तणाव कमी झाल्यामुळे रक्तदाबाच्या नियंत्रणाला मदत मिळते. झोप सुधारायला मदत होते, कारण मन शांत झाल्यामुळे झोपेची गुणवत्ता चांगली होऊ लागते. शारीरिक ताण कमी होण्यास मदत होते, कारण शरीरातील ताण जाणवणं आणि अस्वस्थता हे सगळं कमी होऊ लागतं. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी तर क्षमा करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण तणाव कमी करण्याच्या प्रक्रियेमुळे ह्याचा अप्रत्यक्ष फायदा आपल्या रक्तवाहिन्यांना आणि हृदयाला मिळतो. एकूणच आरोग्यदायी जीवनशैलीला मदत होते, कारण भावनिक स्थैर्य वाढल्यामुळे स्वतःची काळजी घेण्याची प्रेरणा यातून वाढते. क्षमा ही कोणत्याही आजारावर उपचार नाही. तिचे शारीरिक फायदे व्यक्तिनुसार बदलू शकतात. संशोधनातील पुरावे सर्व बाबतीत निश्चित नाही आहेत, पण ही गोष्ट अनुभवायची आहे. त्यामुळे कुठल्याही वैद्यकीय सल्ल्याला फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमा हा पर्याय नाही. पण आपल्या आयुष्याची गुणवत्ता जर सुधारायची असेल, याचे अमाप फायदे आपल्याला जर मिळवायचे असतील, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा जर विकास आपल्याला घडवायचा असेल, आपली आत्मोन्नती आपल्याला गाठायची असेल, तर क्षमा करणं कधीही चांगलं. कारण मन शांत झालं की आपोआप शरीरालाही विश्रांती मिळते. आणि जितकं तुम्ही शांत राहाल, मन आणि शरीर तितकंच निरोगी होत जातं. इथून पुढे काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला फॉरगिव्हनेसची प्रॅक्टिस मी देणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या व्हिडिओला लाईक करा. ज्यांना गरज आहे त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि माझ्यावर असंच तुमचं प्रेम राहू द्या. तुम्हा सगळ्यांना मनापासून माझा नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू.